2011चा वर्ल्ड कप भारताने जिंकला तेव्हा मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये फायनल झालं होतं। तेव्हा वानखेडे स्टेडियमच्या बाहेर नौशाद खान यांना त्यांचा हे मुलगा एक दिवस भारतासाठी नक्की क्रिकेट खेळेल असा विश्वास आला होता। त्यावेळेस त्यांचा मुलगा 13 वर्षांचा होता। नौशाद खान यांना स्वतःला देशासाठी खेळता आलं नाही, त्यांचं ते स्वप्न अपूर्ण राहिलेलं होतं। मागच्या 13 वर्षात त्यांच्या मुलानं मेहनत केली, घरेलू क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली, रणजीही गाजवली, IPL मध्ये पदार्पण केलं, स्वतःच्या सरावावर भर दिला आणि आज शेवटी नौशाद खान यांचं स्वप्न पूर्ण त्यांच्या मुलाने केलंय। अर्थात त्याचं नाव आहे सरफराज खान। आजपासून सुरू झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यातून सरफराजनं कसोटीत पदार्पण केलंय आणि त्याचे वडील असलेले नौशाद खान यांनी दशकभरापूर्वी पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालंय। मुंबईकर असलेल्या सरफराजचा हा प्रवास कसा होता जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहताय नवराष्ट्र। मंडळी, सरफराजची भारतीय संघात निवड झाली तेव्हा टीम इंडियाचे माजी चीफ सिलेक्टर चेतन शर्मा म्हणाले होते की सरफराज गेल्या काही वर्षापासून सातत्यानं निवड समितीसमोर स्वतःची दावेदारी सिद्ध करत होता। त्यानं प्रत्येक वेळी धावा केल्या, पण भारताच्या मधल्या फळीमध्ये एवढा सहज जागा रिक्त होत नाहीत आणि वेळेवर संधी मिळत नाही। मला वाटतं की टीम मॅनेजमेंट आधी सरफराजला ड्रेसिंग रूममध्ये कम्फर्टेबल होऊ देईल आणि नंतर त्याला प्लेइंग 11मध्येही नक्कीच संधी मिळेल। सरफराज गेल्या वर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि त्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या विरोधात कसोटी मालिकेत संघात समाविष्ट होण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता, पण निवडकर्त्यांनी T20 स्पेशलिस्ट सूर्यकुमार यादवला प्राधान्य दिलं। दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून ऋतुराज गायकवाड नुकताच जखमी होऊन परतला आहे, त्यामुळे सरफराजच्या नावावर पुन्हा चर्चा झाली, पण तेव्हा अभिमन्यू ईश्वरनला संधी मिळाली। पण अनेकदा निराशा हाती येऊनही सरफराजनं कसोटी क्रिकेट खेळण्याच्या आशा कायम ठेवल्या। आज नाही तर उद्या निवडकर्त्याचा विचार बदल आणि यश मिळेल असा विश्वास त्याला होता। तसंच झालं। टीम इंडियाचा आणखी एक माजी सदस्य इरफान पठाणनंही नुकतंच सोशल मीडियावर सरफराजचं नाव न घेता मुंबईच्या या खेळाडूला टीममध्ये स्थान का मिळत नाही असा सवाल उपस्थित केला होता। त्याचवेळी सध्या संघ व्यवस्थापनानं शुभमन गिल, श्रेयस अय्यर यांच्या अनुभवालाच प्राधान्य देणं योग्य ठरेल असंही पठाणनं मान्य केलं होतं। सध्या विराट कोहली, KL राहुल आणि रवींद्र जडेजा अशा अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत आणखी एका तरुण क्रिकेटपटूला एवढ्या कठोर आव्हानासाठी मैदानात उतरवणं योग्य ठरणार नाही असंही इरफान पठाणनं मान्य केलं होतं। अखेर 26 वर्षाच्या सरफराजला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली आहे। अवघ्या 16 वर्षाचा असताना श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसन यांच्याबरोबर अंडर-19 वर्ल्ड कप खेळणाऱ्या सरफराजनं या दोघांपेक्षाही चांगली कामगिरी केली होती। एवढंच नाही तर 2016च्या अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये तर तो ऋषभ पंत आणि ईशान किशन अशा खेळाडूबरोबर मैदानात होता, तर त्याचं उत्तम कामगिरी केली होती। चांगलं तंत्र, प्रचंड कौशल्य असूनही सरफराजच्या करिअरमध्ये कायम चढ उतार पाहायला मिळाला। शिस्त नसल्यामुळे तो काही वेळा चर्चेत देखील आला, तर फिटनेस नसल्यामुळे त्याच्याबाबत चर्चा झाली। पण या दरम्यान रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं त्याच्याबरोबर 50 लाखांचा करार केला आणि सरफराज IPL मध्ये दिसला। एवढंच नाही तर एका सामन्यात थेट विराट कोहली त्याच्यासमोर नतमस्तक झाला होता। सुमारे 4 वर्षापूर्वी मुंबईसाठी रणजी चषकात तिहेरी शतक झळकवत सुनील गावस्कर आणि रोहित शर्मासारख्या इलीट खेळाडूंच्या एक्सक्लुझिव्ह क्लबमध्ये त्याचा समावेश झाला होता। अशा प्रकारे चढ उतार आले तरी शेवटी सरफराज खानने जिद्द सोडली नाही आणि वडिलांना 13 वर्षापूर्वी 2011 मध्ये पाहिलेले स्वप्न आज 2024च्या फेब्रुवारी महिन्यात पूर्ण केले आणि सरफराज आज कसोटी क्रिकेट भारतासाठी खेळताना प्रत्यक्षात पाहायला मिळतो। या सरफराजच्या प्रवासाबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं आणि तुम्हाला क्रिकेट किती आवडतं नक्की कमेंट करून सांगा। अशाच माहितीसाठी पाहत राहा नवराष्ट्र। चॅनलवर नवीन असा सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा।